नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजपर्यंत तुम्ही नाशिकची मिसळ, पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ ऐकली असेल, पण आज पहिल्यांदाच आपल्या नवी मुंबईमध्ये अस्सल आगरी मसाल्यापासून बनलेली आगरी मिसळ नेरूळ वेस्टला स्टेशन समोरच रामकृष्ण मिसळ. तर आवर्जून या आगरी मिसळचा आस्वाद घेण्यासाठी आपण आलो श्री रामकृष्ण मिसळ इथे. तर आपण या हॉटेलच्या ओनरला बोलूया आणि जाणून घ्या की त्यांचा कॉन्सेप्ट काय होता हा आगरी मसाला मिसळचा. या नमस्कार, आपलं नाव? पंकज पाटील. पंकज दादा, मला सांगा, आता ही श्री रामकृष्ण मिसळ हे आगरी मिसळ इथे भेटते राईट प्रॉपर. आता आपण आजपर्यंत कोल्हापुरी मिसळ ऐकली आहे, पुणेरी मिसळ ऐकली आहे, की म्हणून आपण नाशिकची जी ओरिजिनल मिसळ ती ऐकली आहे, पण आगरी मिसळचा कॉन्सेप्ट कसा सुचला तुला आणि तुला किती वर्ष झाली? मला स्वतःला हा आगरी मिसळ बिझनेस करताना 14 वर्ष झाले. ऍक्च्युली हा माझा मिसळचा कॉन्सेप्ट आहे, हा माझ्या आजोबांचा, अच्छा, आईच्या वडिलांचा. अच्छा, म्हणजे तुझ्या वडिलां पासून हा व्यवसाय चालू आहे? ओके, आजोबांपासून. अच्छा, तर त्यांनी मिसळचा व्यवसाय 40 वर्ष गडचिरोलीमध्ये केला. त्याच्यानंतर आम्ही 2009 पासून सुरू झालो. ओके, आणि त्यापासून आता मिसळ विकतो. आणि गडचिरोलीला माझं एक दुकान आहे. आता मी या मे महिन्यामध्ये नेरूळमध्ये सुरू होत. अच्छा, म्हणजे गडचिरोलीला तुझं अजून एक जी पहिली शाखा, सर्वात जी आधी शाखा होती ती 40 वर्षापासून आहे. तर मित्रांनो, नवी मुंबईत 40 वर्षापासून वडिलोपार्जित पासून व्यवसाय सुरू करत आहे ते. आज सलग 40 वर्ष आले त्यांना मिसळचा व्यवसाय सुरू करून. तर आपण मिसळची ऑर्डर दिली आहे, एकदम मिसळ टेबल आली की मिसळची चव सांगूया आपण. तर मित्रांनो, आपण यांच्या किचन मधून यांचे जे कुटणी मसाले असतात, जे लोक स्वतः मसाले बनवतात आणि हे लोक डंकामध्ये देतात कोणतायला, बघा मसाल्यांचा हा कुठलाही प्रिझर्वेटिव्ह मसाला नाहीये. ओके, नॅचरल मसाला आहे, जे घरगुती मसाला, या मसाल्यापासून ती मिसळ बनली जाते. या मसाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला कुठली ऍसिडिटी वगैरे काहीच प्रकार होणार नाही, आर्टिफिशियलिटी काहीच नाहीये, नॅचरल मसाले आहेत. आता एवढ्या 3 प्रकारच्या मिसळ माझ्या समोर ठेवल्या. मिसळ तर सेमच आहे, तर मला सांग ही कुठली मिसळ आहे? ही वडा उसल आहे. अच्छा, आणि ही मिसळ आहे आपली, म्हणजे रेग्युलर मिसळ, लोकांना जी सर्वात जास्त आवडते ही आपली मिसळ आहे. आणि दही मिसळ आहे. अच्छा, दही मिसळ म्हणजे दही ह्याच्यात मिक्स करून. हो, ज्यांना जर तिखट मिसळ लागली तर ते दही बरोबर मिसळचा आस्वाद घेऊ शकतात. अच्छा, आणि आपले कोकण सरबत आहे. ओके, हे फेमस आपलं आयटम आहे, लोक आवडीने पितात, करून बघून देतात याच्यात. बरोबर. जशी आता आपण बघू शकतो मित्रांनो की हीट वेव्ह म्हणजे उष्णतेची लाट खूप सुरू आहे. तर मी सर्वांना विनंती करतो, जेवढं तुम्ही घराच्या बाहेर निघाल तर कोकम सरबत किंवा ताक हे जरी नसेल तर पाणी सुद्धा कॅरी करा तुमच्यासोबत. तर सर्वात करूया आपण मिसळ बसून. धन्यवाद.
तर दादा धन्यवाद, खूप बरं वाटलं आणि मस्त तुझी मिसळ होती बाई. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही मिसळ लवर आहात आणि नवी मुंबई परिसरात राहत आहात तर श्री रामकृष्ण मिसळ नेरूळ स्टेशनच्या समोर वेस्टला आवर्जून भेट द्या. उत्कृष्ट आणि झणझणीत मिसळ, कस्टमाइज मिसळ सुद्धा भेटेल. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.